नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे भाजपाचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांनी पुण्यातीलच एका पोलीस निरीक्षक महिलेचा विनयभंग केल्याचं प्रकरण आता समोर आलं. या धक्कादायक घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील हाती आला असून प्रमोद कोंढरे आणि त्यांच्यामुळे भाजपा पक्षही आता अडचणीत आलाय. यावर चित्रा वाघ, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक वरिष्ठांनी खेद व्यक्त करत चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. मात्र प्रमोद कोंढरे यांच्यावर नेमका आरोप काय आणि आतापर्यंत काय कारवाई झाली आहे पाहूया. 23 जून रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. या दौऱ्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कसबा परिसरात नितीन गडकरी हे पाहणी करण्यासाठी येणार असल्यानं या महिला पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी कर्तव्य बजावत होत्या. त्या ठिकाणी कसब्याचे आमदार हेमंत रासने हे देखील उपस्थित होते. अचानक पाऊस येऊ लागल्यानं भाजपाचे अनेक कार्यकर्ते, स्वतः आमदार हेमंत रासने आणि या महिला पोलीस अधिकारी एका दुकानाच्या आडोशाला थांबले होते. त्याच वेळी प्रमोद कोंढरे हे महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अगदी जवळ येऊन थांबले. त्याच वेळी ते इतर कार्यकर्त्यांशी देखील बोलताना दिसून आले. ते पुन्हा त्या ठिकाणाहून बाजूला गेले व पुन्हा तिथेच येऊन थांबले. दरम्यान ही गोष्ट महिला पोलीस अधिकाऱ्याला खटकल्यानंतरही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. केंद्रीय मंत्र्यांचा दौरा असल्या कारणानं त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दिली असती किंवा याविरोधात आवाज उठवला असता तर त्याचा परिणाम पोलीस बंदोबस्तावर झाला असता. त्यामुळे या महिलेने कुणाला काहीही न बोलता आपलं कर्तव्य बजावलं. मात्र त्यानंतर या महिलेने तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजपच्या काही वरिष्ठांकडून त्यांच्यावर दबाव आणला गेल्याचा आरोप करण्यात आलाय. अर्थात या सगळ्यानंतर या महिलेने थेट पुणे पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली व त्यांनी दिलेल्या आदेशानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र केवळ गुन्हा दाखल करणं पुरेसं नाही. भाजपाने पक्षांतर्गत कठोर कारवाई करायला हवी असं मत काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी व्यक्त केलंय. आता गेले 6 महिन्यातलेच तुम्ही भाजपचे नेते म्हणजे त्या मोहनलाल धाकड पासून ज्यांनी रस्त्यावर काय प्रकार केला तिथपासून ते त्यांची महिलांची एक अध्यक्ष आहे जिनी स्वतःच्या मुलीवर बलात्कार करायला लावले पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि अजून बरेच नावं जर काढली तर बहुत लंबी जाएंगी. तर असे असताना यांनी या गोष्टी वल्गना करूच नाही. यांच्यामध्ये ती कुठं तरी अशी एक नीचता लपलेली आहे की महिला पाहिली की तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. पहिल्या तुमच्या लोकांना ट्रेनिंग द्या. महिलांना तुम्ही म्हणता ना भाजप सन्मान करतो महिलांचा जर सन्मान करतोय तर तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्याला मागं जाऊन हात टच करू शकत नाही किंवा बॉडी टू बॉडी टच करू शकत नाही. हा त्या महिलेला लज्जास्पद वाटणारा प्रकार आहे आणि हा विनयभंग आहे. तेव्हा तुमच्या मुलींना जे कार्यकर्ते त्यांना ट्रेनिंग द्या की येणारी महिला आपली बहीण असू शकते, आपली आई असू शकते असं समजून त्यांच्याशी वागा. जो सर यांच्यावर संस्काराचं ट्रेनिंग होणार नाही ना तोच तर हे सुधारणार नाही. संस्कारच नाही येतो, संस्कारच नाही येत. या सगळ्यानंतर ताई जर आता या प्रकरणामधली तपास चालू आहे, चौकशी चालू आहे, कारवाई काय व्हायला हवी असं तुम्हाला एक महिला म्हणून वाटतं? एक तर पार्टीने त्यांच्यावर कडक कारवाई करायची, त्याला 6 वर्ष काढून टाकणे एका महिलेच्या बाबतीमध्ये अश्लील वर्तन केलं म्हणून. आणि दुसरं पोलिसांनी कडक कारवाई करावा, त्याला जेलचा रस्ता दाखवावा. जेव्हा त्या जेलमध्ये सतरंजीवर बसेल ना तेव्हा हा माज उतरेल. तोच तर हा माज उतरणार नाही. नाही तर हम करे सो कायदा हे चालून घेणार नाही जनता. प्रमोद कोंढरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी संगीता तिवारी यांनी केली. मात्र दुसरीकडे त्यांनी स्वतःच राजीनामा दिला असून पक्षाने हा राजीनामा स्वीकारला देखील आहे. मात्र भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर प्रमोद कोंढरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी संगीता तिवारी यांनी केली. मात्र दुसरीकडे त्यांनी स्वतःच राजीनामा दिला असून पक्षाने हा राजीनामा स्वीकारला देखील आहे. मात्र भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर महिलांची अदबीने वागण्याचे संस्कार आहेत अशी प्रतिक्रिया भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. भाजपा किंवा भाजपाचे कार्यकर्ते आम्ही सर्वच जण महिलांच्या विषयामध्ये अत्यंत संवेदनशील आहोत किंवा एक अदबीने महिला कार्यकर्त्यांशी, महिला भगिनींशी हा कायमच वर्तणुकीचा भाग असला पाहिजे. ते संस्कार कायमच आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. कालच्या ह्या प्रकारामध्ये म्हणजे मी प्रत्यक्ष त्या कार्यक्रमामध्ये नव्हतो, परंतु नेमकं काय घडलं या कार्यक्रमाच्या गर्दीमध्ये याचे पोलिसांचं म्हणणं आहे की काही CCTV फुटेज आहेत
आणि ते असतील तर त्याच्या माध्यमातून निश्चित चौकशी झाली पाहिजे. पण पार्टी म्हणून भविष्यामध्ये पुढच्या काळामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना या संदर्भात योग्य त्या सूचना निश्चित देऊ की अनेक वेळा अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या महिला भगिनी असतात, महिला पोलीस अधिकारी असतात आंदोलनाच्या ठिकाणी, महिला पत्रकार असतात, रस्त्यावरून जाणाऱ्या महिला भगिनी असतात. त्यामुळं ही काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही योग्य त्या सूचना निश्चित देऊ. हे सगळे आरोप खोडून काढत प्रमोद कोंढरे यांनी एक पत्रक जाहीर केलं. गर्दी असल्याने अनावधानाने पोलीस अधिकाऱ्याला स्पर्श झाला असेल, आपण जाणून बुजून केलेलं नाही असं स्पष्टीकरण प्रमोद कोंढरे यांनी दिलं. मात्र जर चुकून स्पर्श झाला असेल तर माफी मागून बाजूला होणं गरजेचं होतं. महिला पोलिसांना लज्जा उत्पन्न होईल अशा स्थितीत थांबायचं का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान या प्रकरणात अद्यापही कोंढरे यांना अटक झालेली नाही. पोलिसांनी त्यांना केवळ ताब्यात घेऊन चौकशी केली असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे महिला पोलीस अधिकाऱ्यालाही न्यायासाठी झगडावं लागत असेल तर सर्वसामान्य महिलांचं काय, हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.